आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे रेशीम बागेतल्या संघ मुख्यालयातनं। हिवाळी अधिवेशनासाठी सगळे आमदार नागपुरात आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आज बौद्धिक घेतलं जाते। संघ कार्यालयामध्ये भाजप आणि शिवसेनेचे आमदार हे दाखल झालेत, मात्र अजित पवार आणि त्यांचे आमदार संघाच्या बौद्धिकसाठी उपस्थित नाहीयेत। अजित पवार आणि त्यांचे आमदार उपस्थित न राहिल्यानं आता राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगू लागली आहे। दरवर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये एक सकाळ निर्धारित करून भाजपचे सगळे आमदार संघभूमीवरती जातात। गेल्या वेळी शिवसेनेचे काही आमदार देखील त्यांच्यासोबत होतेच। काही दिवसानंतर एकनाथ शिंदे हे देखील रेशीमबाग इथे स्मृती मंदिर परिसरात जाऊन आलेले होते, मात्र अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील आमदारांनी या परंपरेत सहभागी होण्याचं यावेळीही टाळलेलं पाहायला मिळतंय। मात्र कारेमोरे हे मात्र इथे उपस्थित आहेत। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत, मात्र अजित पवार कधी येणार याची प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळते की ते येणारच नाहीत हे आता स्पष्ट झालंय। एकूणच आपण बघतोय प्रज्ञा की अजित पवार येणार नाही हे स्पष्ट झालंय। काल देखील तशा पद्धतीच्याच सूर किंवा तशा पद्धतीच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या की या वैचारिक प्रवाहात वैचारिक विचारधारा आणि बौद्धिक वर्गासाठी राष्ट्रवादीचा कुठलाही आमदार येणार नाही अशी माहिती मिळत होती। राजू खारेमोरे हे जे आले आहेत ते त्यांना आपण सहभागी व्हायचं की नाही याबाबत ते अनभिज्ञ होते। त्याबाबतची माहिती त्यांनी स्वतःच दिली की मला काही माहिती नव्हतं आणि मी स्वतःहून या ठिकाणी आलो। पण जेव्हा त्यांना या ठिकाणी कल्पना आली की राष्ट्रवादीचे कुठलेही आमदार आले नाही, त्यावेळी मात्र त्यांची काहीशी अडचण झाली असल्याचं चित्र त्यांच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसत होतं। दुसरीकडे आपण बघतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाचे सगळे आमदार, मग ते विधान परिषदेचे असतील किंवा विधानसभेचे असतील, हे या बौद्धिक वर्गाला दाखल झालेले आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून हे सगळे आमदार या स्मृतीस्थळावरती दाखल होण्यास सुरुवात झाली होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय रेशीमबागेतील मैदानावरती आहेत आणि त्या ठिकाणी हे सगळे आमदार येण्यास सुरुवात झाली होती। सगळ्यांच्या माध्यमातून स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक त्यासोबतच संस्थापक डॉक्टर हेगडेवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं गेलं त्यांचे त्या ठिकाणावरनं। या सगळ्यात आपण जर बघितलं तर उदय सामंत यांनी एक भूमिका स्पष्ट केली आहे की पॉलिटिकल ॲडजस्टमेंट म्हणजे राजकीय तडजोड म्हणून अजित पवार आमच्यासोबत आले आहे हे खरं आहे, मात्र कुठली विचारधारा स्वीकारायची की नाही हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक निर्णय आहे असं म्हणत यांनी एकूणच सारवासारव जरी केली असली तरी स्पष्ट दिसून येते की महायुतीमध्ये भाजपा आणि शिवसेना हे हिंदुत्वाच्या विचारधारेवरती एकत्र आले होते। सातत्यानं बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत, हिंदुत्वाचा उल्लेख करत एकनाथ शिंदे सहभागी झाले होते आणि त्यांनी या स्मृतीस्थळ या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात हजेरी लावली। गेल्या वेळी देखील ते आले होते। दरवर्षी हिवाळी अधिवेशनात एक दिवस या ठिकाणी हा प्रबोधन वर्ग भरतो, त्या ठिकाणी बौद्धिक प्रबोधन केलं जातं सगळ्या आमदारांचं। यापूर्वी भाजपाच्या आमदारांचं केलं जायचं, त्यानंतर एकनाथ शिंदे या प्रवाहात सहभागी झाले, ते यायला लागले। अजित पवार गेल्या वर्षीपासून यांच्यासोबत सहभागी आहेत, मात्र अजित पवार या वैचारिक विचारधारेमध्ये सहभागी झालेले नाहीत। त्यामुळं अजित पवार यांची महायुतीत विचारधारा ही भाजपा आणि शिवसेनेच्या विचारधारेची मिळती जुळती नाही हे स्पष्ट झालंय। त्यामुळं केवळ आणि केवळ राजकीय तडजोडीसाठी अजित पवार एकत्र आहे का हा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण हिंदुत्वाची विचारधारा आणि एकूणच या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा, या विचारधारेत शिवसेनेचे आमदार सहभागी झालेले आहेत। या बौद्धिक वर्गात शिवसेनेचे आमदार आपल्याला बघायला मिळते, मात्र अजित पवार अपवाद फक्त राजू खारेमोरे वगळता एकही आमदार या ठिकाणी झळकलेला नाही। त्यामुळं हे स्पष्ट होतंय की आता आणि बौद्धिक वर्गाला सुरुवात देखील झाली आहे, त्यामुळं आता अजित पवार या ठिकाणी येतील याची शक्यता देखील नाही। नक्कीच अक्षय, मात्र सगळ्यात महत्त्वाचं RSS कडनं घेतला जाणारा हा बौद्धिक वर्ग हा सगळ्यांसाठी सक्तीचा असतो का, की केवळ भाजपच्याच सगळ्या आमदारांसाठी सक्तीचा असतो आणि महायुतीतल्या इतर घटकांसाठी त्यामध्ये सूट देण्यात आली आहे, याबद्दल अधिक माहिती द्याल? एकूणच आपण जर बघितलं तर ही शिस्त आहे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधली ही शिस्त आहे की ज्यावेळी तुम्ही भाजपासाठी खाली काम करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रचारक आहेत, हे या प्रचारकाच्या माध्यमातूनच जे यश भाजपाच्या पदरात पडतं ते भाजपाला मान्य आहे आणि यासाठीच शिस्त म्हणून एक स्वयंसेवक संघाच्या आणि पक्षाच्या शिस्तीचा भाग म्हणून दरवर्षीच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे सगळे आमदार हे या ठिकाणी दाखल होतात।
कदाचित सक्ती हा शब्द म्हणणं चुकीचं ठरेल, मात्र ही शिस्त भाजपाच्या सगळ्या आमदारांना लागू पडते. त्यामुळं महायुतीतील आमदारांनी यायचं की नाही यायचं याबाबत कुठलीही शिस्त किंवा कुठल्याही प्रकारची सक्ती यापूर्वी नव्हती, आताही कदाचित ती नसावी. मात्र स्वाभाविक आहे, हिंदुत्वाची विचारधारा जर आपण स्वीकारलेली आहे तर त्याच अनुषंगानं जर या ठिकाणी बौद्धिक वर्ग भरत असेल आणि महायुतीसाठी विशेषतः ही जी विचारधारा आहे, हिंदुत्वाची विचारधारा, भारतीय जनता पक्षाची विचारधारा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल आणि एकूणच भाजपाची वाटचाल यावर विश्वास ठेवून जर तुम्ही आमच्यासोबत आला असेल तर या बौद्धिक वर्गाला उपस्थित राहण्यासंदर्भात तुमची काही हरकत नसावी. त्यामुळं असं स्वयंसेवक संघाच्या काही प्रचारकांकडनं किंवा भाजपाच्या नेत्यांकडनं सांगितलं जातं आणि याच अनुषंगानं शिवसेनेचे आमदार आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यामुळं सक्ती आहे असं म्हणता येणार नाही, कारण जर सक्ती असती तर अजित पवारांना देखील या ठिकाणी उपस्थित राहणं अपरिहार्य ठरलं असतं. अन्यथा यावरनं महायुतीत देखील तेढ निर्माण झाली असती किंवा महायुती तुटण्याच्या काठावर ढकलली गेली असती. त्यामुळे शिस्त सक्ती असं म्हणता येणार नाही, हे शिस्तीचा भाग आहे आणि ही शिस्त आत्तापर्यंत भाजपाच्याच आमदारांना लागू पडत होती. गेल्या वर्षीपासून एकनाथ शिंदे यांनी देखील ती शिस्त स्वीकारायचं ठरवलंय आणि एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी येताना बघायला मिळते. आणि स्वाभाविक एकनाथ शिंदे नेते आहे पक्षाचे, त्यांनी स्वीकारलेली शिस्त हे त्यांच्या खाली आमदारांना देखील स्वीकारणं बंधनकारक आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार देखील या ठिकाणी आले आहेत. अगदी भाजपची मातृसंस्था म्हणून RSS कडे पाहिलं जातं आणि त्यामुळे त्या शिस्तीचा भाग म्हणून भाजपचे नेते हे तिथे उपस्थित असणं अगदीच साहजिक आहे. आणि त्याबरोबरीनं शिवसेनेनं सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि विचारधारेच्या सोबत आणि सुसंगत विचारधारेशी मिळते जुळते आहोत हे दाखवण्याचाही प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय.